अकोला शहरातील सराफात 2 दुकानातून चोरीचे गुन्हे. स्थानिक गुन्हे शाखा अकोलाकडून उघड. एक महिला आरोपीसह 61,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी पोलीस स्टेशन सिटी कोतवाली हद्दीत धम्मचक्र ज्वेलर्स या दुकानातून ग्राहक बनून सोन्याचे दागिने पाहत असताना एका अनोळखी बुरखाधारी महिलेने हात चालाकी करून दुकानातील सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याची फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन सिटी कोतवाली येथे तक्रार दिल्यावरून पोलीस स्टेशनला प्रत क्रमांक 254/2024 कलम 303(2) भाण्याचा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासात गुन्ह्याची उकल करण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा अकोलाकडून CCTV फुटेजची पाहणी केली असता सदर फुटेजमध्ये एक बुरखाधारी महिला सोन्याचे दागिने चोरी करताना दिसून आल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी शंकर शेळके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाला सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना देण्यात आल्या असता सदर पथकाने गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीवरून दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी महिला पोलीस अंमलदार यांच्या मदतीने सलामनगर अकोटफैल येथे राहणाऱ्या एका संशयित महिलेस कायदेशीररित्या ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता तिने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर बुरखाधारी महिलेकडून गुन्ह्यातील चोरी गेलेले एक प्लेन सोन्याची कानातली बाली अंदाजित वजन 400 मिली किंमत अंदाजे 3,000 रुपये, 2-3 लाईन स्टोन वाली सोन्याची कानातली बाली वजन अंदाजे 1 ग्रॅम 50 मिली किंमत अंदाजे 10,000 रुपये, 2 सिंगल लाईन स्टोन सोन्याची बाली वजन अंदाजे 2 ग्रॅम 500 मिली किंमत अंदाजे 18,000 रुपये असे एकूण सोन्याचे 5 नग रिंग एकूण वजन अंदाजे 4 ग्रॅम 400 मिली किंमत 31,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दिनांक 20 जुलै 2024 रोजी पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन अकोला हद्दीतून PNG ज्वेलर्समधून सोन्याचे दागिने चोरी केल्याबाबत पोलीस स्टेशनला प्रत क्रमांक 406/2024 कलम 303(2) भाण्यासह गुन्हा दाखल असल्याने सदर गुन्ह्यातील CCTV फुटेजची पडताळणी केली असता वर नमूद बुरखाधारी महिलेचे असल्याचे निष्पन्न झाल्याने व सदरील चोरी केली असल्याची कबुली दिल्याने नमूद महिलेने चोरी केलेले दागिने विकून मोबदल्यात मिळवलेली रक्कम जप्त करण्यात आली. सदर महिलेस पुढील तपासकामी पोलीस स्टेशन सिटी कोतवाली यांच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे साहेब, जिल्हा अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके साहेब, स्थानिक गुन्हे शाखा अकोला व स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश पांडे, पोलीस अंमलदार फिरोज खान, खुशाल निमाडे, आकाश मानकर, धीरज वानखडे, मोहम्मद आमिर, अभिषेक पाठक, स्वप्नील चौधरी, महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वप्ना चौधरी, ज्योत्स्ना लोहाडे यांनी केले. अकोला जिल्ह्यात सध्या श्रावण महिना सुरू असल्याने राजराजेश्वर मंदिरामधील भाविके देवदर्शनाकरिता येत असल्याने दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी एका महिलेचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी गेले होते. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व पोलीस अंमलदारांनी मंदिरामधील CCTV फुटेज प्राप्त करण्यात आले असून सदर आरोपी महिलेचा शोध घेऊन लवकरच गुन्हा उघड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील सर्व जनतेला पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येते की श्रावण महिन्यात गर्दीच्या ठिकाणी जाताना महिलांनी मौल्यवान वस्तू परिधान करण्यास टाळावे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.